गेले 9 वर्ष आपल्या देशाच्या शेतकऱ्यांना जेवढा आधार पंतप्रधान मोदी साहेबांच्या सरकारने दिला आहे ना, तेवढं ह्या लोकांनी 2.5 वर्षामध्ये जवळपास पण पोचलेलं नाही। हे आमचे शिंदेजी ज्या पक्षाचे आमदार आहेत त्या पक्षाचा मुख्यमंत्र्यांनी 2.5 वर्ष काय दिवे लावले महाराष्ट्रामध्ये हे पूर्ण महाराष्ट्राने बघितलेलं आहे। तेव्हा ह्यांचे मुख्यमंत्री साधा घरातून पण बाहेर निघायचे नाही। शेतकऱ्यांच्या बांध्यावर जेव्हा विरोधी पक्षामध्ये होते तेव्हा शेतकऱ्यांच्या बांध्यावर मी एवढे आधार देणार तेवढे आधार देणार। लक्षात घ्या, तुम्हाला संधी दिली आहे, तुम्ही काय करताय हे सांगा। अहो पण मॅडम आम्ही करतो, तुम्ही एक लक्षात घ्या मॅडम, एका पथकाच्या पाहणीमुळे तुम्ही पूर्ण सरकारच्या पूर्ण जजमेंट करत असाल ना, ते आम्ही कोण मान्य करणार नाही। आमचं सरकार काय काम करतं आम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे। एक पथक चुकलंय म्हणजे पूर्ण सरकार चुकलंय म्हणून उगाच आम्हा लोकांना 4 राज्यामध्ये जनता आमच्या बरोबर राहत नाहीये, ग्रामपंचायतमध्ये ग्रामीणची जनता आमच्या बरोबर उभी राहत नाहीये। म्हणून तुम्ही एका पथकाने फक्त 20 मिनिटं पाहणी केली म्हणजे आमच्या केंद्र आणि राज्य सरकारने काहीच केलं नाही, म्हणून त्या निष्कर्षावर तुम्ही येऊ नका आणि ह्या गोष्टी आम्हाला मान्य नाही। पथकावरतं आम्ही म्हणजे शीतावरनं भाताची परीक्षा करणारं पुढारी न्यूज नाहीये। एक पथक हे मी फक्त उदाहरण दिलं होतं। गेल्या 10 महिन्यामध्ये किती शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या त्याचा मुद्दा मांडलेला होता। आत्महत्या न होण्यासाठी अगर आमच्या केंद्र सरकारकडून मदत मिळत असेल ना, ती बघा किती मोठी मदत आहे। तुम्ही उगाचच्या 20 मिनिटाचं बोलू नका मॅडम, पण त्या 20 मिनिटाच्या दौऱ्यानंतर अगर पथकात त्या रिपोर्टच्या आधारे अगर करोडो रुपयाची मदत अगर शेतकऱ्यांना ज्या दिवशी भेटेल ना, मुद्दा म्हणून मला तुम्ही तुमच्या चॅनलवर बोलवा आणि मग आपण त्याबद्दलची चर्चा करू। अगदी शेतकऱ्यांना मिळालेल्या मदतीचं स्वागतच असेल आणि त्यावेळेला आम्ही तुमचं नक्की अभिनंदन करू नितेश राणेजी। फक्त ती मदत वेळेत मिळायला हवी आहे, ही फक्त जनतेची अपेक्षा आहे। धन्यवाद।